हॅलो हॅलो. भूषण आणि मी योगेश. आम्ही चाललोय आता स्वागत आहे त्र्यंबकला. योगेशच्या चॅनल. यस. योगेशचं आपलं योगेश भाऊचं चॅनल आहे, योगेश मोळे ब्लॉग. तुम्ही जाऊन चेकआउट करा आणि डू सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा. भरभरून असं प्रेम द्या. भरभरून प्रेम द्या तुम्ही. प्रेमाचे भुकेले आम्ही. पटकन प्रेम द्या तुम्ही आम्हाला. प्रेमाचे आम्ही भुकेले, खूप भुकेले. बाप. आता थोड्या वेळापूर्वी डोंगर दिसत होते, आता तर पूर्ण झाकून गेलेले दुखणं. हा अंजनेरीचा डोंगर आहे. हा जो शेंडा दिसतोय ना, तो अंजनेरीचा डोंगर आहे मित्रांनो. चला आता आपण पुढे जाऊ. अंजनेरीच्या इथे जाऊ. लागेल म्हणून आम्ही असं थांबून घेतलं. छत्री पण घेऊन आलेले आम्ही. आम्हाला माहिती होतं त्र्यंबक साईडला खूप पाऊस चालणार आहे आणि ते बघा मित्रांनो, आपण आता अंजनेरी इथे आलेलो आहे. हनुमान मंदिर इथे बघू शकता तुम्ही. बोल बजरंग बली की जय, हनुमान की जय. हा खालचा परिसर. हे बघा अंजनेरी हनुमान मंदिरचे इथे आता वॉलला लावलेली फ्रेम बघूया, फोटो फ्रेम. हे बघा श्रीराम आहे आणि त्यांनी हरणीला बाण मारलेला आहे, ती पडलेली आहे. आणि त्याच्यानंतर तिथे भरत आहे, ते पादुका रामांचे बघताय. शबरी आहे, शबरीचे बोरं खाल्लेली होती आणि हनुमानला गिळलेली ती राक्षसीन बघितली का तुम्ही? बघू शकता. आणि इथे हे बघ गरुडाचे पंख छाटले होते, तेव्हा रामाची भेट झाली होती त्या ठिकाणी. इथे हे हनुमान, ते किती लवंकुशनी हनुमानला बंदी करून ठेवलेले होते ते. आणि ही श्रीराम लल्लाची मूर्ती बघा, एकदम जबरदस्त आहे मूर्ती. इथे अयोध्येमध्ये आहे तशीच. आणि इथे हनुमान तपश्चर्या करताय श्रीरामांची, असे दाखवलेले आहे या भिंतीवरती. बघा मंदिरामध्ये खूप असे छानसे असे डेकोरेट केलेले आहे ते. हे बघा झाडाखाली बसलेले हनुमानजी काहीतरी वाचतायत ते. आणि हे नवग्रह बघितले काय, ते नवग्रहांचे काय ते पूर्ण अशा मूर्ती लावलेली, नवग्रह दिलेले तिथे. बघा वरती वर्तन बघा, बुध, शुक्र, चंद्र आहे, गुरु, सूर्य, मंगळ,
गुरु, सूर्य, राहू, राहू, शनी, केतू, केतू, हे नवग्रह झालेले. हे बघा जे बालपणीचे हनुमान होते सूर्य गिळण्यासाठी हनुमान जात होते. सूर्य गिळण्यासाठी चालले होते. ते जेव्हा दृश्य जन्म झाला तेव्हाच ते सूर्य गिळण्यासाठी चालले होते. आणि राम सीता मूर्ती जबरदस्त. असं छान आणि सुंदर असा देखावा या मंदिरामध्ये दाखवलेला आहे. आणि हे बघा राम लक्ष्मण सीता चालले. आणि हे बघा श्रीराम आणि राम आणि हनुमान हनुमान यांचे मिलन गळा भेट झालेली तेव्हाचे दृश्य. आणि सीतेचा स्वयंवरच्या जबरदस्त असा. वेळेसचे. आणि हा पुढचा फोटो आहे राम सेतू बांधायचा होता सीतेकडे पोहोचण्यासाठी. तेव्हा समुद्रामध्ये ते राम नावाचे दगड टाकण्यात आलेले होते तेव्हा. बघा अशी पुढे अतिशय सुंदर. हे बघा अंजनी एकदम विशाल अशी हनुमानाची मूर्ती आहे या ठिकाणी. खूप तपश्चर्या करतायत ते, ध्यानस्थ अशी मूर्ती. हे बघा संकट मित्रांनो, आपण आता केसव वीरा इथून रिटर्न जात आहोत. हनुमान. अंजनी निर्वाण धन्यवाद. हे बघा मित्रांनो, हा अंजनेरी पर्वताचा व्ह्यू आहे. इथं बघा हा अंजनीचा डोंगर आणि इथे हनुमानाचे जन्मस्थान झालेले आहे. जबरदस्त व्ह्यू आहे हा. काय हिरवे गार डोंगर, छोटे छोटे वॉटरफॉल. बघा मित्रांनो, झूम केलेले बघा हे छोटे वॉटरफॉल दिसत आहे का? एक नंबर आहे. डोंगरचं बॅक साईड. महाजन चौक आपलं नावाचं चौक आहे. हा रोड ब्रह्मगिरी पर्वतावरून खाली आहे. त्र्यंबकला खरी याचीच मजा आहे. हे बघा, हे नेचर सुख असं बघायला भेटतं ना. वा, जबरदस्त व्ह्यू आहे. भोलेनाथ आए यहाँ पे ऐसे लग रहा है. वाव वाव, स्वर्ग आहे इथे, स्वर्ग. जबरदस्त. हे बघा हे डोंगर. वाव, हे बघा पाणी जाते. तुम्हाला चाललंय रिटर्न होत आहे. संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज समाधी संस्थान त्र्यंबकनाथ महाराज समाधी. निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर त्र्यंबक या हे ठिकाणी बाबा आपण आता बसलेले. एंट्री करत आहोत. ते बाबा विनिकर ते उभे आहेत, ते आराध देत आहे. तर आता आपण जाऊया मंदिरामध्ये दर्शनासाठी. आपल्याला फिरून जावं लागेल. बाबा दर्शन घेऊ आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊया. बघा निवृत्तीनाथ महाराज हे इथे दर्शन घेतात. दर्शनाचं खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे. शांततेत दर्शन झालं. काही गर्दी वगैरे काही कमी होती.
एकदम शांत दर्शन झालेलं. विठ्ठल मोठं दर्शन झालेलं आहे इथे मित्रांनो. विठ्ठल भगवान आणि रुक्मिणी माता त्यांच्या पाठीमध्ये दर्शन झालेले आपलं. आपण आता बाहेर बाहेर जातोय आपण आता इथून दर्शन घेऊ. तर आपल्या पुढे एक दिंडी आलेली होती. दिंडी आलेली ती निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये. बघा मित्रांनो, बघू शकतो तुम्ही. खूपच छान. चला दिंडी चालली. चला आपण आता इथे पालखी, इथे राज महाराजांचे अभिषेक चालू आहे. इथे त्यांची पालखी आणि समोर अभिषेक चालू होता. आपण आलो आता मंदिराकडे. तर मंदिराकडे आलो. आता हे बघा, ही उत्तरद्वार आहे. पूर्वेद्वारेने एंट्री असते. इकडनं मुखदर्शनासाठी दर्शन घेतात. जास्त गर्दी असल्या कारणाने काही भाविक इकडनं दर्शन घेऊन निघतात. तर काहींना VIP एंट्री असते. हे बघा मित्रांनो, हा माझा फोटो घेते व्हिडिओ. बघा ब्रह्मगिरी, हे बघा ब्रह्मगिरी पर्वत. मंदिरापासून डोंगर इतका जबरदस्त व्ह्यू दिसतोय ना मित्रांनो. आज खूप छान असा व्ह्यू होता तिथे. बघण्यासारखं वातावरण आहे. त्र्यंबकला नक्की या तुम्ही. चला, झालंय आपलं दर्शन आणि आपण निघूया. ओके, थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.